पुण्यात पुढच्या बातमीकडे शिर्डीमध्ये रामनवमी उत्सवाची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे। 3 दिवस चालणाऱ्या उत्सवासाठी देशभरातील भाविक इथं येत असतात। 113वी रामनवमी उत्सव 16 एप्रिल ते 18 एप्रिल या काळामध्ये साजरा होतोय आणि तिथे नेमकी तयारी कशी सुरू आहे तेही आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय। याचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी गोविंद साळुंके यांनी। साईंच्या शिर्डीमध्ये रामनवमी उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे। आपण साई मंदिराजवळ जर पाहिलं तर ह्या ठिकाणी फुलांच्या माळा बनवायचं जे काम आहे ते सुरू आहे। आपण ह्या ठिकाणी फुलांच्या माळा ज्या आहे ते बनवताना आपल्याला पाहायला मिळत आहे। साईंच्या मंदिरावर आणि मंदिरामध्ये आणि मंदिर परिसरामध्ये या ठिकाणी आकर्षक फुलांची सजावट जी आहे ती केली जात आहे। जवळपास 20 क्विंटल जे आहे ते फुलांचा या ठिकाणी वापर केला जात आहे। झेंडू असेल, शेवंती असेल, अष्टर असेल, अशा विविध प्रकारच्या या ठिकाणी फुलं जे आहे या ठिकाणी आणलेले आहे आणि या फुलांच्या माध्यमातून सुंदर अशा माळा जे आहे ते या ठिकाणी बनवायचं काम सुरू आहे। आपण जर पाहिलं तर 7 ते 8 या ठिकाणी कारागीर जे आहे ते काम करताना पाहायला मिळत आहे आणि आज जे आहे आज सर्व तयारी जी आहे ती पूर्ण होणार आहे आणि उद्या रामनवमी उत्सवाचा पहिला दिवस असणार आहे आणि उद्यापासून म्हणजे 16, 17, 18 असे 3 दिवस रामनवमी उत्सव जो आहे तो सुरू राहणार आहे। देशभरातील भाविक जे आहे ते साईंच्या शिर्डीमध्ये येत असतात। आपण जर पाहिलं तर देशभरात निवडणुकीचं वातावरण सुरू असलं तरीही राज्यभरातून साईंच्या शिर्डीमध्ये पालखी घेऊन साई भाविक जे आहे ते येत आहे। मोठ्या संख्येने शिर्डीमध्ये भाविक येताना आपल्याला पाहायला मिळत आहे। पालख्या घेऊन देखील येत आहे आणि मोठी संख्या जी आहे ती साईंच्या शिर्डीमध्ये रामनवमी उत्सवाला होत असते आणि जय्यत तयारी जी आहे ती सुरू झालेली असून आता लवकरच उद्या जे आहे ते रामनवमी उत्सवाला सुरुवात होणार आहे। गोविंद साळुंके, लोकशाही मराठी, शिर्डी। आजपासून पालख्यांचा म्हणजे ते सुरू होणार आहे। जवळपास 78 पालख्यांची कालपर्यंत नोंद झालेली होती। अजूनही पालख्यांची नोंद होत आहे। तर हे जे भक्त पालख्याद्वारे येत असतात त्यांची राहण्याची सुद्धा व्यवस्था जी ती करण्यात आलेली आहे। या ठिकाणी 3 दिवस पूर्ण कार्यक्रम राहणार आहे। दिवसभर जे सकाळी 5:15 वाजल्यापासून तर रात्री 10:30 पर्यंत कार्यक्रम राहणार आहे। त्यामध्ये बाबांच्या जीवनावरील भक्तिगीत आहेत, जीवनावरील माहिती जी आहे ती राहणार आहे, कीर्तन राहणार आहे। हे सांस्कृतिक कार्यक्रम जे आहेत ते या 3 दिवसांमध्ये राहणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।